अखेर मुंबईत ताकद ठाकरेंचीच। युवा सेनेच्या शिल्लेदारांनी विरोधकांना अक्षरशः धूळ चारली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल समोर येत आहे। 10 जागांच्या या निवडणुकीत या 8 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे। मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा दणदणीत विजय झाला। त्यांना तब्बल 5350 मते मिळालेली आहेत। त्यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केलेला आहे। भुजबळ यांना केवळ 888 मतावर समाधान मानावं लागलं। त्यानंतर महिला प्रवर्गातून युवा सेनेच्या स्नेहा गवळी यांचा देखील दणदणीत विजय झाला। त्यांना देखील 5914 मते मिळालेली आहेत। त्यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणुका ठाकूर या उमेदवार होत्या। रेणुका यांना केवळ 893 मतावर समाधान मानावं लागलं। त्यानंतर एससी प्रवर्गातून युवा सेनेच्या शीतल शेठ देवरू खगर यांचा विजय झाला आहे। त्यांना देखील 5489 मते मिळालेली आहेत। त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केलेला आहे। सायगावकर यांना 1014 मतावर समाधान मानावं लागलं। त्यानंतर एसटी प्रवर्गातून युवा सेनेचे धनराज कोहचडे हे विजयी झालेले आहेत। त्यांना देखील 5247 मते मिळालेली आहेत। अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। निशा सावरा यांना केवळ 924 मतावर समाधान मानावं लागलं। तर एनटी प्रवर्गातून युवा सेनेचे शशिकांत जोरे यांचा दणदणीत विजय झाला आहे। त्यांना तब्बल 5170 मते मिळालेली आहेत। त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केलेला आहे। अजिंक्य यांना 1066 मतावर समाधान मानावं लागलं आहे। त्यानंतर प्रदीप सावंत यांचा देखील या निवडणुकीत दणदणीत विजय झाला। ते खुल्या प्रवर्गातून लढत होते। विशेष म्हणजे प्रदीप बाळकृष्ण सावंत हे पहिल्या पसंतीचे 1338हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। सिनेट निवडणुकीचा 7वा निकाल म्हणजे युवा सेनेच्या बाजूने आला। युवा सेनेचे उमेदवार मिलिंद साटम यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे। खुल्या प्रवर्गातून युवा सेनेचे परम यादव यांचा देखील दणदणीत विजय झालेला आहे। तर अखेर ठाकरेंनी मुंबईचा बालकिल्ला राखलेला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।